नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय 11th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 सायन्सचा मॅथमॅटिक्स पार्ट 1 चा चॅप्टर 1 जो आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट, त्यामधले एक्सरसाइज 1.1 मित्रांनो आपण बघतो आणि 1.1 या एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 5, 6, 7 आज आपण बघणार आहोत। या अगोदर आपण 2-3 व्हिडिओ बनवलेले आहेत, त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1, 2, 3 अशा प्रकारे आपण 4 पर्यंतचे क्वेश्चन आपण बघितलेत, काही बेसिक कन्सेप्ट वरती सुद्धा चर्चा केलेली आहे। अगोदरच्या व्हिडिओज जर तुम्ही नसतील बघितला तर टेन्शन घेऊ नका, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी आधीच्या व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत, त्या व्हिडिओ जरा व्यवस्थित नीट समजून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहेत। ठीक आहे, आता पुढे जाऊयात। बघा या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो या ठिकाणी बघूयात। बघा हा क्वेश्चन नंबर 5 बघण्याच्या अगोदर मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओज तुम्ही बघून घेणं खूप गरजेचं आहे। जर या अगोदरच्या व्हिडिओ तुम्ही बघितलाच नसतील 11th च्या विद्यार्थ्यांनी आणि डायरेक्ट ही बघायला गेलात तर खूप अडचणी होऊ शकतात। ठीक आहे, तरी पण मी समजून सांगण्याचा प्रयत्न करेल, पण अडचणी होऊ शकतात। बघा इथं काय दिलंय, इन ट्रायंगल ABC मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू 7 पाय अपॉन 36, अँगल B इज इक्वल टू 120 डिग्री। बघा इथं 36 रेडियन मध्ये दिले, हे मेजर कशामध्ये रेडियन मध्ये दिले, इथं वरती C असतो त्यावेळेस ते मेजर डिग्री मध्ये नसतं तर ते रेडियन मध्ये असतं। बघा एका अँगलचं जे मेजर आहे, नीट जरा ऑब्झर्वेशन जर आपण केलं तर आपल्याकडे दोन अँगलचे मेजरमेंट दिले। एक जो अँगल A आहे त्याचं मेजरमेंट दिलेलं आहे 7 पाय अपॉन 36 रेडियन मध्ये, आणि दुसऱ्याचं जे मेजरमेंट आहे ते काय दिलंय 120 डिग्री मध्ये। म्हणजे एक अँगल आहे त्याचं मेजरमेंट दिलंय रेडियन मध्ये आणि दुसऱ्याचं मेजरमेंट दिलंय डिग्री मध्ये। ओके, हा एक विषय आहे। फाइंड द मेजर ऑफ अँगल C डिग्री अँड रेडियन, जो तिसरा जो अँगल आहे त्याचा मेजर काढायचं डिग्री आणि रेडियन दोन्ही मध्ये सुद्धा। आता बघा आपण जर नीट विचार केला, अँगल A चं जे मेजरमेंट आहे, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180। आपण लहानपणापासून आता 9वी 10वीला 9th 10th स्टँडर्डला बघितलं की बाबा तुम्हाला दोन अँगलचे मेजर दिले असतील आणि तिसरा अँगल काढायचा असेल तर आपण काय करतो, सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री या कन्सेप्टचा वापर करून आपण काढतो तिसरा अँगल। पण इथं एक अँगल डिग्री आणि रेडियन मध्ये दिलाय। ओके, एक अँगल डिग्री मध्ये दिलाय, एक रेडियन मध्ये दिलाय। मग जो रेडियन मध्ये दिलाय त्याला डिग्री मध्ये कन्वर्ट करू, म्हणजे अँगल जो A चं जे मेजरमेंट आहे A इज इक्वल टू काय दिले बाबा 7 पाय अपॉन 36 रेडियन आहे। मग या रेडियन वाल्याला डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं। मग रेडियनचं डिग्री मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करतो, 180 अपॉन पाय ने मल्टिप्लाय करतो। बघा 7 पाय अपॉन 36 इंटू 180 अपॉन पाय डिग्री, रेडियनचं झालं डिग्री। मग आता काय होईल बाबा 36 5 जा 180, पाय पाय तर कॅन्सल होईल। बघा इथं काय काय कॅन्सल होईल ते समजून घ्या, पाय पाय कॅन्सल झाले। ओके, मग आता आपल्याकडे काय होईल, दुसरी गोष्ट बघा 36 5 जा 180, मग 7 इंटू 36 5 जा 180 म्हणजे 7 इंटू 5 डिग्री। 7 5 जा किती बाबा, अँगल A इज इक्वल टू 7 5 जा 35 डिग्री। म्हणजे अँगल A चं जे मेजरमेंट आहे ते आपल्याकडे किती आलं बाबा 35 डिग्री आलं। चला आता अँगल B जो आहे त्या B चं मेजरमेंट आपल्याला किती दिले बघा, अँगल B इज इक्वल टू दिलाय 120 डिग्री। चला हे झालं B चं मेजरमेंट। आता अँगल C जो आहे त्याचं मेजरमेंट आपल्याला काढायचं, की ते मेजरमेंट काढण्यासाठी आपण या ठिकाणी लिहू की बाबा सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180। सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री। बरोबर का, सगळ्यांची जी सम आहे ती 180 डिग्री असते। सो देअरफॉर अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री। अँगल A चं मेजरमेंट किती 35 आहे, मग या ठिकाणी लिहा 35 डिग्री, प्लस अँगल B चं मेजरमेंट किती 120 येतं, इथं लिहा 120 डिग्री, प्लस अँगल C चं मेजरमेंट काढायचं आहे इज इक्वल टू 180 डिग्री। आता 35 प्लस 125 किती झालं 155 झाली, दोघांचे ॲडिशन करा 155 होते, प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री। आता अँगल C चं मेजरमेंट आपल्या जाग्यावर लिहू, C ला आपल्या जाग्यावर लिहू, 180 आपल्या जाग्यावर लिहू, 155 प्लस आहे पलीकडे गेला मायनस 155 झालं। बरोबर, देअरफॉर अँगल C जे आहे त्याचं मेजरमेंट आहे 180 मधून 55 गेलं किती राहिलं 25 डिग्री। म्हणजे अँगल C चं जे मेजरमेंट आहे ते आपल्याकडे आलं 125 डिग्री आलं। आता डिग्री सोबत आपल्याला मेजरमेंट जे आहे ते आपल्याला कशात काढायचं, डिग्री सोबत आपल्याला यांनी सांगितलं की डिग्री सोबत रेडियन मध्ये पण काढा। बरोबर ना, आता या ठिकाणी 25 डिग्री तर आलं। आता याला रेडियन मध्ये कसं काढायचं, रेडियन मध्ये काढण्यासाठी अँगल C इज इक्वल टू 25 ला कितीने मल्टिप्लाय करायचं, पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय केलं की ते रेडियन मध्ये। तर एक लक्षात घ्या, कुठल्याही अँगलचं मेजरमेंट इथं बघा रेडियनचं डिग्री मध्ये करण्यासाठी 180 अपॉन पाय ने मल्टिप्लाय करतो आपण,
आणि इथं काय केलं आपण, डिग्रीचं रेडियनमध्ये आणण्यासाठी पाय आपण 180 म्हणजे एका ठिकाणी 180 आपण पायने मल्टिप्लाय करायचं रेडियन टू डिग्रीला, आणि डिग्री टू रेडियनला पायवर घ्यायचं, पाय आपण 180ने मल्टिप्लाय करायचं. बघा आता 25 आणि 180 दोघांना 5 ने आपण डिवाइड करू शकतो बरं का. बघा 25 ला जर मी 5 ने डिवाइड केलं तर किती आलं, 5 5 जा 25 आणि हा पाय आपल्या जागावर, आणि 180 ला 5 ने डिवाइड केलं तर किती येतात बाबा, 36 येतात. 180 ला 5 ने डिवाइड करून बघा 36 येईल रेडियन. म्हणजे अँगल सीचं जे मेजरमेंट आहे ते 2 आलं आपल्याकडं, एक आहे 25 डिग्री आणि दुसरा 5 पाय अपॉन 36 रेडियन. तर अशा प्रकारे आपल्याला ही 2 आन्सर्स मिळू शकतात. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो, एकदम सोपा आहे मित्रांनो, आणि परीक्षेला जर आला तर याच्यात आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात. ठीक आहे, आता थोडंसं पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर 6 जो आहे तो आपण बघूयात. आता 3 क्वेश्चन आपल्याला बघायचे आहेत. 6 नंबरचा जो क्वेश्चन आहे आपल्याकडं तो आपल्या समोर या ठिकाणी बघा. हा जो क्वेश्चन आहे यामध्ये काय दिलं आपल्याला बघा, एकदम सिंपल आहे, जास्त अवघड नाही आहे. की यात दिले 2 अँगल ऑफ अ ट्रायंगल आर 5 पाय रेडियन. बरं का इथं 5 पाय रेडियन थोडं क्लिअर दिसत नसेल. अँड 5 पाय रेडियन अपॉन 9, 5 पाय अपॉन 9 रेडियन, आणि इथं 5 पाय अपॉन 18 रेडियन. फाइंड द डिग्री अँड रेडियन मेजर ऑफ थर्ड अँगल. ओके, आता थर्ड अँगल जो आहे त्याचं रेडियन आणि डिग्री मेजर करायचं. म्हणजे दोघांचे जे मेजरमेंट दिलेत ते रेडियनमध्ये दिलेत. आपलं काय काम आहे, रेडियनमध्ये जे मेजरमेंट दिलेत त्यांना डिग्रीमध्ये कन्वर्ट करणं. मग समजा आपल्याकडे लेट इन ट्रायंगल ABC, समजा आपल्याकडे जो ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलचं नाव आहे ABC. याच्यामध्ये अँगल A जो आहे त्या Aचं जे मेजरमेंट आहे, समजा आपल्याकडे काय बाबा 5 पाय अपॉन 9 रेडियन आहे बरोबर. आता अँड अँगल B जो आहे त्याचं जे मेजरमेंट आहे ते आपल्याला 5 पाय अपॉन 18 रेडियन आहे. ओके, आणि देन मेजरमेंट ऑफ अँगल C आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर पहिली गोष्ट, हे जे 2 अँगल दिलेत A आणि B यांचे जे मेजरमेंट दिलेले आहेत रेडियनमध्ये, त्याला पहिलं आपल्याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करावं लागेल. Aचं जे मेजरमेंट आहे आणि Bचं जे मेजरमेंट आहे हे जे रेडियनमध्ये दिलेत यांना पहिलं डिग्रीमध्ये आणूयात. चला, अँगल A इज इक्वल टू 5 पाय अपॉन 9 इंटू कशाने मल्टिप्लाय करायचं बाबा, 180 अपॉन पायने मल्टिप्लाय करायचं. तर आपल्याला काय मिळणार, इथं जे अँगल आहे ते डिग्रीमध्ये मिळेल. आता बघा या ठिकाणी लक्षात घ्या, इथं कॅल्क्युलेट जर केलं पाय तर कॅन्सल होईल आपले. बघा दुसरा पण अँगल लिहून घेऊ या ठिकाणी. अँगल B जो आहे त्याचं मेजरमेंट लिहित करताना काय करणार आपण, Bचं काय बाबा 5 पाय अपॉन 18 इंटू याला सुद्धा आपण काय करणार 180 अपॉन पायने मल्टिप्लाय करणार, तेव्हा डिग्रीमध्ये येईल. हे कॅल्क्युलेट करून बघा, इथे पाय कट होईल, इथे पण पाय कट होईल. आता 9 2 जा किती होतात 18, 9 इंटू 20. मग या ठिकाणी काय बाबा 5 इंटू 9 ला 180 ला 9 ने डिवाइड केलं की 20 येतं. 5 इंटू 20 किती झाले बाबा 100 डिग्री झालं बाबा. इथे काय झालं 100 डिग्री अँगल Aचं मेजरमेंट. Bचं मेजरमेंट बघा पाय कट झाला, 18 10 जा 180, 18 10 जा, हे कॅल्क्युलेशन तुम्ही केलं पाहिजे. 18 10 जा 180 म्हणजे 5 इंटू काय येईल बाबा 10 येईल. 5 इंटू 10 किती झालं बाबा 50, म्हणजे इथं कॅल्क्युलेट करून तुमच्याकडे आन्सर येईल 50. म्हणजे 2 या ठिकाणी मेजर आले. पहिला जो अँगल A जो आहे या ठिकाणी बघा, अँगल Aचं जे मेजरमेंट आहे ते 100 आलं आणि अँगल Bचं जे मेजरमेंट आहे ते 50 डिग्री आलं. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. मागाशी बघितलं इथं लिहायचं सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री असं लिहायचं. आणि मग नंतर लिहू आपण अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू 180. तिसऱ्या अँगलचं मेजरमेंट आपल्याला काढायचं आहे. अँगल A किती 100, B किती 50, 100 डिग्री प्लस 50 डिग्री प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे, 100 प्लस 50 150 डिग्री प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर अँगल Cचं मेजरमेंट काय असणार आहे 180 डिग्री आपल्या जागेवर 150 डिग्री प्लस आहे, पलीकडे गेला मायनस 150 डिग्री झालं. सो देअरफॉर अँगल C इज इक्वल टू 180 मधून 150 गेलं 30 डिग्री या ठिकाणी आपल्याकडे आलेलं आहे. अँगल Cचं जे मेजरमेंट आहे ते आपल्याकडे या ठिकाणी 30 डिग्री आलं. ओके, आता डिग्रीमध्ये तर आलं, आता याला रेडियनमध्ये पण कन्वर्ट करायचं, कारण आपल्याला काय सांगितलं की फाइंड द डिग्री अँड रेडियन मेजर ऑफ थर्ड अँगल. ओके, मग थर्ड अँगलचं मेजरमेंट आता रेडियनमध्ये पण काढू. अँगल C इज इक्वल टू 30ला कितीने मल्टिप्लाय करायचं पाय अपॉन 180. बघा लक्षात घ्या, ही गोष्ट लक्षात घ्या, डिग्री टू रेडियन करताना पाय अपॉन 180ने मल्टिप्लाय करायचं.
आणि रेडियन टू डिग्री करताना 180 अपॉन पाय, म्हणजे उलटच आहे. इथं 180 अपॉन पायने मल्टिप्लाय केलं, इथं पाय वर गेला, 180 खाली आला. आता बघा इथं पाय अपॉन 3 6 जा 118, 3 6 जा 18 म्हणून 36 जा 180 म्हणून पाय बाय 6 अँगल सी इज इक्वल टू पाय अपॉन 6 रेडियन. हे आपलं आलं आन्सर. मग इथं शेवटी तुम्ही लिहायचं की मेजर ऑफ थर्ड अँगल in degree is 30 degree and in radian is pi upon 6 radian. अशा प्रकारे आपल्याला हा जो तिसरा जो अँगल आहे, थर्ड अँगल आहे, त्याचं मेजरमेंट डिग्री आणि रेडियन मध्ये काढू शकतो आपण. ठीक आहे, तर जाऊयात पुढं क्वेश्चन नंबर 7 कडे जाऊयात. तोपर्यंत त्याचा स्क्रीनशॉट जर पाहिजे असेल तर तो तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, चला जाऊयात 7 नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याच्याकडे वळूयात. बघा 7 नंबरचा जो काय क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय की इन द राईट अँगल ट्रायंगल. आता समजा कुठलाही एखादा राईट अँगल ट्रायंगल तुमच्याकडे असेल, अशा प्रकारे समजा हा राईट अँगल ट्रायंगल असेल आणि या राईट अँगल ट्रायंगलचे अँगल आहेत ए आहे, बी आहे आणि सी आहे. हा एक 90 डिग्रीचा अँगल आहे. ओके, राईट अँगल ट्रायंगलचे प्रॉपर्टीज आपल्याला माहिती पाहिजे. पहिली गोष्ट, एक जो आहे अँगल जो 90 डिग्रीचा असतो आणि उरलेले जे दोन अँगल आहे ते ॲक्युट अँगल असतात आणि या दोघांची सम किती असते, 90 असते. लक्षात घ्या, कारण सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180. 180 मधलं जर हा 90 आला तर उरलेल्या दोघांचं मेजर 180 असणार. इथं काय दिलंय की द ॲक्युट अँगल आर इन द रेशो 4:5. तर आता ॲक्युट अँगलचा जो रेशो आहे 4:5 आहे, म्हणजे एकाचं मेजरमेंट आपण 4x पकडा, एकाचं मेजरमेंट 5x पकडा आणि हा तुमचा 90 डिग्री आहे. ओके, आता पुढे काय विचारलं की फाइंड द अँगल ऑफ द ट्रायंगल इन डिग्री अँड रेडियन. आता याचे जे अँगल आहेत ते डिग्री आणि रेडियन मध्ये काढायचं आहे. ओके, मग इथं लिहू लेट इन ट्रायंगल ABC असं आपण समजू की बाबा ABC अँगल ए अँड अँगल सी आर ॲक्युट अँगल. ठीक आहे, आर ॲक्युट अँगल. समजा हे दोघं जण जे आहेत ते आपल्याकडं ॲक्युट अँगल आपल्याकडं आहेत असं या ठिकाणी सांगितलं आपल्याला. ॲक्युट अँगल. ओके, ॲक्युट अँगल्स. ओके, आता इथं काय दिलं आपल्याला, यांचा जो रेशो दिलाय. ओके, देअरफॉर या ठिकाणी इथं दिलं देअरफॉर अँगल ए इज टू अँगल बी इज इक्वल टू काय दिला बाबा 4:5. अँगल ए अँड अँगल सी यांचा जो रेशो आहे तो किती दिला बाबा 4:5 दिलाय. ओके, हा रेशो या ठिकाणी इथं दिलेला आहे. मग आपण काय करू की बाबा देअरफॉर अँगल ए जो आहे त्याला आपण 4x म्हणू आणि अँगल सी जो आहे त्याला आपण काय म्हणायचं 5x म्हणू. आणि आपल्याकडे जो या दोघांची जी सम आहे, दोन ॲक्युट अँगल जे आहे त्यांची जी सम आहे ती किती असते, कधी सुद्धा लक्षात घ्या 90 डिग्री असते. सम ऑफ ॲक्युट अँगल इथं लिहायचं, सम ऑफ ॲक्युट अँगल अँगल्स ऑफ राईट अँगल अँगल्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल इज 180 इज 90 डिग्री. जे ॲक्युट अँगल असतात त्यांची सम 90 डिग्री असते राईट अँगल ट्रायंगलमध्ये, एवढं लक्षात ठेवायचं. सो देअरफॉर अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 90 डिग्री. एचं मेजर काय बाबा तुम्ही घेतलं होतं 4x प्लस सीचं मेजर घेतलं होतं 5x इज इक्वल टू 90 डिग्री. बघा ए 4x सी 5x आहे 90 डिग्री. 4 आणि 5 किती झाले 9x इज इक्वल टू 90 डिग्री. सो x आपल्या जागेवर 90 आपल्या जागेवर हा 9 मल्टिप्लाय त्याला डिवायडेड बाय. सो देअरफॉर x इज इक्वल टू 9 10 जा म्हणून x इज इक्वल टू किती आलं 10 आलं. ओके, x ची व्हॅल्यू आली 10 डिग्री. आता आपलं टार्गेट काय बाबा, या दोघांचे जे काही मेजरमेंट काढायचे ते फाइंड द मेजर डिग्री आणि रेडियन मध्ये काढायचं. मग आता समजा आपल्याकडे अँगल ए जो आहे ए इज इक्वल टू किती बाबा 4x. म्हणजे बघा मेजर ऑफ अँगल इन डिग्री इथं लिहा बाबा, मेजर ऑफ अँगल्स इन डिग्री. चला पहिले जे मेजर जे आहे ते आपण काय करू डिग्रीमध्ये काढू. ओके, मग त्यासाठी पहिला अँगल ए किती बाबा 4x, एचं मेजरमेंट 4x आहे. 4 × x ची व्हॅल्यू 10 किती झाले बाबा 40 डिग्री. ओके, दुसरा अँगल बी जो आहे त्या बीचं मेजरमेंट आपल्याकडे या ठिकाणी काय असणार आहे 5x बरोबर. 5 × x ची व्हॅल्यू किती 10 आहे, 5 10 जा 50. हे झालं कशामध्ये बाबा डिग्रीमध्ये. आता रेडियनमध्ये आपण काय करू मेजरमेंट काढू. रेडियन मेजर्स आर इन रेडियन इथं लिहायचं मेजर्स आर इन रेडियन. तर अँगल बी एचं जे मेजरमेंट आहे बी नाही बरं का, इथं सी लिहिणं गरजेचं आहे. आपण चुकून बी लिहिला सी लिहिणं गरजेचं आहे. ओके, अँगल सी. अरे क्या हो रहा है भाई, डबल कट. हा कटच होत नाही, हा डिलीट क्यों नाही. हा चला, अरे चला अँगल सी इज इक्वल टू
5x. ठीक आहे, सीचं झालं. आता एचं जे मेजर आहे रेडियनमध्ये काढू. तर रेडियन डिग्री टू रेडियनमध्ये जर करायचं आहे तर आपण काय करणार या ठिकाणी बाबा, तुमचा जो 40 डिग्री आहे त्या 40 डिग्रीला कितीने मल्टिप्लाय करायचं, 40 × π/180. ठीक आहे, ते झालं रेडियन. ओके, अँगल एचं. आता बघा 0 0 गेला. आता 4 आणि 180ला 2ने डिवाइड केलं. बघा इथं 2ने डिवाइड केलं तर किती आलं बाबा, 2 2 जा 4 म्हणून 2π आणि 2 9 जा म्हणून इथं 9 आलं, 2π/9. आणि अँगल सीचं जे मेजरमेंट आहे ते काय करणार बाबा, इथं 50 × π/180. कारण आपल्याला काय करायचं आहे, डिग्री टू रेडियन करताना आपण काय करतो, π/180ने मल्टिप्लाय करतो. आता इथं 0 0 गेला म्हणजे तुमचं किती आलं बाबा, 5π/ या ठिकाणी आलं 180, 5π/18 रेडियन. म्हणजे जे डिग्रीमध्ये जे मेजरमेंट आहे त्या दोन अँगलचे ते 40 डिग्री आणि 50 डिग्री आलं. आणि रेडियनमध्ये जे मेजरमेंट आहे ते 2π/9 डिग्री 2π/9 रेडियन आणि 5π/18 रेडियन आलं. तर अशा प्रकारे आपल्याला हे जे काही आन्सर्स आहेत हे काढता येऊ शकतात. तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे मित्रांनो, तर नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल, एकदा चेक करू. हां, येस बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे जे काही क्वेश्चन्स आहेत, आपल्याला फाइंड द अँगल्स ऑफ द ट्रायंगल. आता या ठिकाणी हे दोन अँगल झाले, तिसरा अँगल 90 डिग्रीचा आहे तर तिसरा अँगल सुद्धा आपल्याला या ठिकाणी काढणं गरजेचं होतं. दोन अँगल, तिसरा पण अँगल विचारला की फाइंड द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल्स आर इन डिग्री अँड रेडियन. मग डिग्रीमध्ये काय आले, 40 50 आणि एक 90 डिग्रीचा एक आपल्याकडे अँगल असणार आहे. 40 डिग्री 50 डिग्री आणि राईट अँगल आहे म्हणजे तिसरा अँगल 90 डिग्रीचा. आणि रेडियनमध्ये जो तुमचा बी जो अँगल असणार आहे 90 डिग्रीचा, त्याला जर का तुम्ही डिग्रीचं रेडियनमध्ये केलं तर 90 इंटू काय करणार तुम्ही, 90 × π/180 करणार. ओके, रेडियन. मग काय झालं, 91 जा 90, 92 जा 180 म्हणजे π/2 रेडियन. म्हणजे या ट्रायंगलचे जे तीन अँगल्स आहेत त्यांचे मेजरमेंट रेडियनमध्ये काय येणार, 2π/9 रेडियन, 5π/18 रेडियन आणि π/2 रेडियन. हे झालं रेडियनमध्ये. आणि डिग्रीमध्ये त्याचे मेजरमेंट काय असणार, 40 50 आणि तिसरा काय असणार आहे 90 डिग्रीचा. ओके, तर हे 7 क्वेश्चन्स आपण बघितलेत. नक्की तुमच्या लक्षात आलं असेल. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इथून पुढच्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद.